नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गळवे. आज आपण लॉ MST CET 2026-27मधील चालू घडामोडी या संदर्भातील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे बघणार आहे. यामध्ये आपण पार्ट फर्स्ट बघणार आहे. तर बघा, G7 शिखर संमेलन 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? कॅनडा. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? फिलेमोन यांग. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदी. तेंडुलकर अँडरसन कसोटी मालिका असे कोणत्या मालिकेचे नामकरण झाले? भारत विरुद्ध इंग्लंडची जी मालिका होती तर त्या मालिकेचे नामकरण तेंडुलकर अँडरसन कसोटी मालिका झालेलं आहे. जागतिक लिंगभेद अहवाल 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 129वा आहे. त्यानंतर बघा, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकोरेवस थर्ड हा कोणत्या देशाचा सन्मान आहे? सायप्रस. ग्रीन लाईन बॉर्डर कोणत्या देशात आहे? सायप्रस. नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यासाठी कोणते मिशन सुरू केले? ऑपरेशन सिंधू. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्या दोन समुद्रांना जोडते? पर्शियन आणि ओमानचा आखात. ISBTने मान्यता दिलेल्या नवीन रक्तगटाचे नाव काय? EMM निगेटिव्ह. जागतिक शांतता निर्देशांक 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 115वा आहे. मिस वर्ल्ड 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? ओपल सुचाटा चुआंग-श्री यांनी जिंकले. IPL 2025मध्ये RCBचा कर्णधार कोण होता? विराट कोहली. त्यानंतर बघा, घाटमपूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश या राज्यात आहे. खिंचन आणि मेनार ही पाणथळ ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत? राजस्थान. ठीक आहे. त्यानंतर बघा, खीर भवानी मेळा कोठे आयोजित केला जातो? जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी आयोजित केला जातो. हिमनदी संवर्धनावर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोठे झाली? दुशांबे, तजाकिस्तान. राकेश शर्मा यांच्यानंतर अवकाशात जाणारे दुसरे भारतीय कोण? शुभांशु शुक्ला. ली जे-मिंग यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली? दक्षिण कोरिया. फ्रेंच ओपन 2025 पुरुष एकेरी विजेता कोण? कार्लोस अल्काराज. त्यानंतर बघा, होदेइदा बंदरगाह कोणत्या देशात आहे? येमेन. भारताच्या GDP मोजणीसाठी आधार वर्ष कोणते? 2021-22. बनी हॉप हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेटशी संबंधित आहे बनी हॉप. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष काय म्हणून घोषित केले आहे? आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 71वा आहे. कितवा? 71वा. भगवान जगन्नाथ रथयात्रा कोणाला समर्पित आहे? जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा. ठीक आहे. नोमॅडिक एलिफंट सराव भारत आणि कुठल्या देशात आहे? मंगोलिया.
जागतिक पर्यावरण दिन 2025ची संकल्पना काय आहे? प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करणे. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता? तर दीव. UN टुरिझमच्या पहिल्या महिला सरचिटणीस कोण? ग्लोरिया ग्वेवारा. ग्लोरिया ग्वेवारा. जून 2025मध्ये RBIने रेपो दरात किती कपात केली? 25 बेसिस पॉईंट्स. मालदीवने जागतिक पर्यटन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर आलिया भट्ट. जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो? 14 जूनला. ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 विजेता कोण? भारत. सिप्री इयरबुक 2025 नुसार भारताकडे किती अणुबॉम्ब आहेत? 180 अणुबॉम्ब आहेत. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष कोण? SP यादव. मोबाईल आधारित ई-वोटिंग सुरू करणारे पहिले राज्य कोणते? गुजरात. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025मध्ये प्रथम शहर कोणते? व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2025मध्ये कुठले शहर आहे? व्हिएन्ना, ऑस्ट्रियामध्ये आहे. FDI प्राप्त करण्यात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? 15वा आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025ची संकल्पना कोणती आहे? एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग. हॉकी खेळाडू ललित उपाध्याय यांनी निवृत्ती जाहीर केली ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? त्यावर लिहिलेलं आहे हॉकी खेळाडू, तर ते हॉकी खेळाशी संबंधित होते. अंबुबाची मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो? आसाम. बिहारमधील पहिली अणुभट्टी कोठे उभारली जाईल? नवादा. सलखान फॉसिल पार्क कोणत्या राज्यात आहे? सलखान फॉसिल पार्क उत्तर प्रदेश. नाटो सदस्य राष्ट्रांनी संरक्षणावर GDPच्या किती टक्के खर्चाचा निर्णय घेतला? 2%. ठीक आहे, 2%. 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे स्थान काय आहे? जवळपास 27 पदकं आहेत आणि तिसरं स्थान आहे. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची पदं मिळालेली आहेत. 27 पदकं एकूण मिळालेली आहेत. लडाखची अधिकृत भाषा म्हणून कुठल्या भाषेला मान्यता मिळाली? भोटी आणि पुर्गी. ठीक आहे. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025मध्ये भारताचे स्थान कितवं आहे? 10वं आहे. 7 सर्वात उंच शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण? विश्वनाथ कार्तिकेयन. 2025-26चे CIIचे नवीन अध्यक्ष कोण? राजीव मेमानी. कोण? राजीव मेमानी. तर बघा, लॉ CET 2026-27साठी आपण विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट व चालू घडामोडीच्या नोट्स देतो. यामध्ये आपण विद्यार्थ्यांना 5 मॉक टेस्ट देतो आहे. तर संपूर्ण अभ्यासक्रमानुसार 3 मॉक टेस्ट देतो आहे. तर प्रत्येक विषयाच्या सेपरेट असं त्या 2-2 मॉक टेस्ट देतो आहे. अशा एकूण 5 मॉक टेस्ट देतो आहे. तर त्याचबरोबर जून 2025 ते फेब्रुवारी 2026पर्यंतचे MCQ PDF फॉर्मॅटमध्ये देतो आहे. हे सर्व 100 रुपयेमध्ये देतो आहे. जर समजा कुणाला हवं असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता.
पोर्तुगालच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली? लुईस मॉन्टेनेग्रो. 2025च्या निवडणुकीनंतर कोणाची पोलंडचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली? करोल नॉरोकी. बघा, IATA ची जागतिक हवाई वाहतूक शिखर परिषद 2025 मध्ये कुठे आयोजित केली होती? भारतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सेसचे नवीन अध्यक्ष कोण? व्ही. श्रीनिवास. नॉर्वे चेस टूर्नामेंट 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? मॅग्नस कार्लसन. मे 2025साठी ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली? मोहम्मद वसीम. थेट कर्ज डायरेक्ट लेंडिंग देणारी पहिली ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट. व्हर्च्युअल अफॉरेस्टेशन प्रोग्राम कोणत्या राज्याने सुरू केला? तर उत्तराखंड राज्यानं सुरू केलेला आहे. UNFPAच्या 2025च्या अहवालानुसार भारताची अंदाजित लोकसंख्या किती आहे? 146.39 कोटी. पोसोन पाया हा सण कोणत्या देशात साजरा केला जातो? तर श्रीलंका या देशामध्ये साजरा केला जातो. तर अशा पद्धतीनं हे जे चालू घडामोडीचे जे काही क्वेश्चन पार्ट फर्स्ट यामध्ये आपण बघितलेलं आहे. तर बघा, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तसेच जर समजा कुणाला मॉक टेस्ट वगैरे हवे असेल तर जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. लॉ CETबद्दल काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.